नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टाटा स्टील या ठिकाणी निघालेल्या जाहिरातीविषयी। बघा, टाटा स्टील या ठिकाणी निघालेल्या जाहिराती म्हणजेच काय, ज्युनियर इंजिनियर पदासाठी या ठिकाणी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत। आता बघा, टाटा स्टील ही जी काही कंपनी आहे ती बघा कालीनगर या ठिकाणी ओडिसामध्ये या ठिकाणी पोस्टिंग याची राहणार आहे। चला तर मग जाणून घेऊया या जाहिरातीची डिटेल्स विषयी। टाटा स्टील या ठिकाणी निघालेल्या ज्युनियर इंजिनियर या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत। याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशनचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर या ठिकाणी 3 इयर डिप्लोमा पाहिजे। डिप्लोमामध्ये इलेक्ट्रिकल चालेल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, प्रोडक्शन, मेट्रिक्युलेशन, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग फ्रॉम एनी इन्स्टिट्यूट या ठिकाणी पाहिजे। म्हणजे 3 वर्षाचा डिप्लोमा तुम्हाला या ठिकाणी पाहिजे किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल टाटा टेक्निकल सेंटर या ठिकाणी असलेल्या जमशेदपूर या ठिकाणी असलेला त्यांचा सुद्धा डिप्लोमा या ठिकाणी चालेल किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकलमध्ये याच्यामध्ये गोपालनगर यांचं जे आहे म्हणजे टाटा टेक्निकल एज्युकेशन ज्या ठिकाणाहून चालतं त्या ठिकाणांचं सुद्धा या ठिकाणी यांना डिप्लोमा चालत आहे। त्यानंतर या ठिकाणी बघितलं तर मॅन्डेटरी एक्सपिरियन्स, तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कमीत कमी 3 वर्ष या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। त्यानंतर मार्क्सचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर या ठिकाणी जो काय ओपन कॅन्डिडेट आहे या ठिकाणी ओपन कॅन्डिडेटला जनरल कॅन्डिडेटला 55% या ठिकाणी तुम्हाला डिप्लोमाला मार्क्स पाहिजे। त्याच्यानंतर जे काही SC/ST कॅन्डिडेट त्यांना 50% या ठिकाणी मार्क्स पाहिजे, तरच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर वयाचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर बघा, जो काही वय असेल, जो जन्म डेट असेल त्यामध्ये बघा 1 मे 1984 ते 1 मे 2006च्या मध्ये या ठिकाणी जन्म झालेला असलं पाहिजे। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पेमेंटचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर बघा स्टार्टिंगच्या पहिल्या वर्षामध्ये 17,530 रुपये या ठिकाणी पर मंथ भेटत जाईल। त्यासोबतच CTC या ठिकाणी राहणार आहे आणि इयरली पेमेंटचा जर या ठिकाणी आपण विचार केला 5.6 लाख पर ॲन्युअल या ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर या ठिकाणी सिलेक्शन प्रक्रियेचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर बघा, जे काही एलिजिबल कॅन्डिडेट त्यांना रिटन टेस्ट आणि इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे। त्यानंतर जे कोणी कॅन्डिडेट टाटा स्टील या ठिकाणी अगोदरच कामाला असतील तर त्यांच्यासाठी NOC या ठिकाणी प्रमाणपत्र लागणार आहे। त्यानंतर जेवढे काही कॅन्डिडेट आहेत ते सर्व मेडिकली फिट असणे या ठिकाणी गरजेचं आहे। तुम्हाला या ठिकाणी अपॉइंटमेंट देण्याच्या अगोदर संपूर्ण तुमचं बॅकग्राऊंड या ठिकाणी चेक करण्यात येणार आहे, म्हणजेच काय बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे। याच्यामध्ये जे काही कॅन्डिडेट आहे ते फिमेल कॅन्डिडेट ओडिसा असेल किंवा त्याच्यानंतर ओडिसा या ठिकाणी राहणारे कॅन्डिडेट असतील त्यांना या ठिकाणी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे। म्हणजेच काय सिलेक्शन प्रोसिजर या ठिकाणी विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी रिटन टेस्ट आणि इंटरव्ह्यू या 2 गोष्टीवर या ठिकाणी सिलेक्शन प्रक्रिया राहणार आहे। तर प्लेसमेंटचा जर या ठिकाणी जर विचार केला तर मित्रांनो, तुमचा क्वालिफिकेशन आणि तुमच्या पात्रतेनुसार या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नॉलेजनुसार या ठिकाणी तुम्हाला ठिकाण देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर आपला कशा पद्धतीनं करायचं याचं बघितलं तर या ठिकाणी टाटा स्टील यांचं जी काही ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे। त्याच्यानंतर बघा ही वेबसाईट जी आहे तुम्ही नोट डाऊन करू शकता। त्याच्यानंतर यामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट सेक्शनमध्ये जाऊन त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म वॅकेन्सीज टाटा स्टील कालीनगर 2024 या ठिकाणी जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे। मित्रांनो, जे काय डेट ऑफ रिटर्न टेस्ट होईल तुम्हाला याच वेबसाईटवर तुम्हाला देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर ॲप्लिकेशन करण्याचा लास्ट डेट जर या ठिकाणी बघितलं तर 20 मे 2024 राहणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या इंजिनिअरिंग केलेल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या संधीचा फायदा मिळेल। धन्यवाद।